माननीय सदस्य बाबाजी काळे यांनी अनुदान बद्दल काही सूचना केलेल्या आहेत. वाटप करणाऱ्या गायी आणि ज्या गायी देतो आपण त्याच्या किमतीत वाढ करण्याच्या संदर्भात. तर राज्य शासनाच्या अनुदान योजनेमध्ये आपण जे वाटप करतो त्या गाई म्हशीची जी किंमत आहे ती प्रत्येकी 70,000 इतकी निश्चित करण्यात आली होती. पण आता राज्य शासनाने आम्ही जी नवीन योजना जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना, या योजनेमध्ये आम्ही या गाई आणि गाई किंवा म्हशीची किंमत 1,00,000 जेवढी जाहीर केलेली आहे. त्यामुळे त्याप्रमाणे ते जे पशुपालक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तसेच ग्रामीण भागातील पशुधन खरेदी करता निधीचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आता आम्ही सगळ्या योजना एका छताखाली आणण्यासाठी आणि चांगला त्याचा परिणाम दिसावा, कारण काही योजना केंद्र शासनाच्या आहेत ज्याच्यात 10% अनुदान आहे, काही ठिकाणी 90% अनुदान आहे. पण जो मधला स्लॅब होता जिथे 50% तरी अनुदान दिलं तर जास्तीत जास्त लोक उत्साहाने घेतील. तर त्यासाठी आम्ही नवीन योजना आखलेली आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना. त्यासाठी आज 99.45 कोटीची आमची मंजुरीसाठी मागणी टाकण्यात आलेली आहे. तर तोही निधी उपलब्ध होईल. रमेशजी बोरनारे यांनी सांगितलेलं आहे की जी रामजी योजनेअंतर्गत गाई म्हशीच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. तर ही योजना केंद्र शासनाची आहे, त्यांचे वेगळे घटक आहेत, वेगळ्या त्यांचे क्रायटेरिया आहेत. पण या योजनेमध्ये आता मी मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेमध्ये याचा समावेश करण्यात येईल. त्यामुळे एकाच लाभाला 2 योजनेत देता येणार नाही, म्हणून आम्ही त्याला मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेमध्ये जास्तीत जास्त त्या गाई आणि म्हशीच्या वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्यांनी जो विषय मांडला आहे ते बरोबर आहे. पोल्ट्रीसाठी वीज दरामध्ये सवलत आम्ही पशु संवर्धन खात्याला कृषीचा दर्जा दिलेला आहे. इथल्या सगळ्या लाभार्थ्यांना कृषीला जे काही सवलती मिळतात त्या सगळ्या शेतकऱ्याला जे मिळतात त्या पशुपालकांना मिळण्याचा निर्णय झालेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना विजेची सवलत देखील आहे. पशुसंवर्धन ला कृषी समकक्ष दर्जा दिला असल्यामुळे हे त्यांना मिळणारच आहे. तसेच पोल्ट्री शेड उभारण्यासाठी पण अनुदानाची आपण त्याच्यामध्ये सवलत त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्यांना कर्जाला व्याज अनुदान सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि कच्चा माल म्हणजे जसं तुम्हाला एखादी व्हॅन घ्यायची असेल, कोल्ड स्टोरेज करायचं असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे सोय. व्यवस्थित सगळे नियम पाळून जर अर्ज केला तर त्यांना तो लाभ होणार आहे. तसेच मला वाटतं जवळपास माझ्याकडे आलेले सर्व प्रश्नांना मी उत्तर दिले आहेत. काही लोकांचे प्रश्न जर राहिले असं असेल तर त्यांचे लेखी उत्तर देण्यात येतील, पण जवळपास मी सगळं कव्हर केलं. एकच फक्त सभागृहाचा जनरल प्रश्न होता. काही आमदारांनी तो मांडलेला आहे, ते उपस्थित नाहीत, की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन पशु उद्योजक ही योजना कधी सुरू होणार आहे? तर ही योजना आम्ही या बजेटमध्ये जाहीर केलेली आहे. आमचं काम वॉरफूटवर झालेलं आहे. फक्त त्याला एक सॉफ्टवेअर लागेल ज्याच्यातून ॲप्लिकेशन होईल, म्हणजे आपल्याला फेअर त्याच्यामध्ये रिझल्ट देता येईल ना. नाहीतर मग प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये जो लाभार्थी आहे त्याचा आणि डायरेक्ट डिपार्टमेंटचं संभाषण व्हावं. डिपार्टमेंटकडनं त्यांनी ऑनलाईन अर्ज करावा आणि मग आम्ही त्या पद्धतीने ते निवडू कागदपत्राची पूर्तता केल्यावर. तर याच्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करायचं. पण शासनाने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की IT म्हणजे काय त्याच्या माध्यमातून जे सॉफ्टवेअर आहे ते त्यांच्याकडूनच घ्यावं. त्याच्यामुळे ते थोडं विलंब होतोय. त्यांच्याशी आम्ही सारखा पाठपुरावा करतोय. तर त्यांच्याशी बोलून हे लवकर आम्ही करू. माझं टार्गेट तर 1 मे होतं, पण त्या सॉफ्टवेअरमुळे थोडा विलंब झाला. तर आता आम्ही स्वातंत्र्य दिनाचं टार्गेट ठेवलंय. त्याच्यातही त्यांनी असमर्थता दर्शवली की ते 15-16 तारखेपर्यंत होईल का नाही. तर त्यांना आम्ही विनंती करू की आम्हाला हे सॉफ्टवेअर डेव्हलप करता यावं. आम्ही करून त्यांना ते त्यांच्याकडे वर्ग करू. पण आमचं काम फास्ट होण्यासाठी त्यांचं सहकार्य आम्ही मागितलेलं आहे. लवकरच त्याची बैठक लावणार आहे. आमची योजना खातं म्हणून पूर्ण तयार आहे. फक्त त्या सॉफ्टवेअरमुळे थांबलं आहे. तेही लवकर होईल आणि ज्या दिवशी होईल तर महाराष्ट्रातली ही म्हणजे आत्तापर्यंत योजनावर काम करताना माझा हाच भर राहिलेला आहे. हे खातं माझ्याकडे आज असेल नसेल, उद्या असेल नसेल, पण माझ्या योजना ज्या आहेत त्या लोकांसाठी सदैव माझ्या म्हणजे ज्या मी मंत्री म्हणून योजनांची संकल्पना मांडली त्या सदैव कामात राहाव्या लोकांच्या. तर ही योजनासुद्धा जेव्हा फुल फ्लेजेडली अशी दिसेल तेव्हा खरंच महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार ग्रामीण भागात मिळेल आणि तो उद्योजक होईल आणि तो सन्मानाने राहील. पर्यायाने नागरीकरणावर त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळेल. दरम्यान श्री जयंत पाटील साहेब, सुधीरभाऊ मुनगंटीवार, बाबाजी काळे, रमेश बोरनारे, विजय वडेट्टीवार, आशुतोष काळे, अभिजित पाटील,
श्री प्रवीणजी तायडे, अर्जुन खोतकर, नाना पटोले साहेब, श्रीमती सुलभाताई खोडके, बाबासाहेब देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, निलेश राणेजी, शेखर निकम, सिद्धार्थ खरात, विक्रम पाचपुते, आमशा पाडवी, दिलीपराव बनकर, संजय मेश्राम, राजेंद्र गावित, काशीनाथ दाते, बापूसाहेब पठारे, शरददादा सोनवणे, मनीषाताई चौधरी, अमोल खताळ, प्रवीण स्वामी, डॉक्टर मिलिंद नरोटे, विलासरावजी भुमरे, श्री अमितजी जनक, सुहास बाबर, अनंत भीमनर, हेमंतजी ओगले, नमिताताई मुंदडा, आनंद तिडके, रामदास मसराम, चरण सिंह ठाकूर, राजू तोंडसाम, किसनराव वानकडे, करण देवतळे, राजेश बकाने, उमेशजी यावलकरजी, अतुल बाबा भोसले आणि आमचे अबू अजमी साहेब, या सर्वांनी आज या चर्चेमध्ये सहभाग घेतला आणि या चर्चा करताना सर्वांनीच शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि आपल्या कृषी विषय अनेक चांगले मुद्दे सर्वांनी मांडले आणि पुरवणी मागण्यामध्ये या बाबतीमध्ये त्यांनी चर्चा केली। खरं तर सर्वांचा प्रमुख मुद्दा होता तो शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा होता। त्यांना असणाऱ्या शंका, त्यांना असणाऱ्या त्या बाबतीमध्ये होता। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगतो की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्राबाई पवार असतील, या सर्वांनी आपल्याला माहिती आहे की जो या राज्यातला अडचणीत आलेला शेतकरी आहे, गेल्या वर्षी खरं तर हवामान बदलामुळे शेतकऱ्याला अनेक गोष्टीचा सामना करावा लागतोय। कधी पाऊस जादा पडतोय, कधी पाऊस कमी होतोय, गारपीट होते, वादळ होते आणि या अडचणीच्या काळामध्ये गेल्या वर्षी सुद्धा माझ्या शेतकऱ्यांना खूप मोठी मदत देण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री स्वर्गीय मी अजितदादा पवार साहेबांचं नाव मागच्या घेतो यासाठी की ज्यावेळेस ही कर्जमाफीचा निर्णय झाला किंवा गेल्या वेळेस ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस अजितदादा पवार साहेबांनी आणि दोन्ही त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सर्वांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी खूप मोठा निर्णय हा निश्चित प्रकारे घेतला होता आणि गेल्या वेळेस पण आपण त्यांना खूप मोठी मदत आपण केली होती। आणि ह्या वर्षी पण मला वाटतं अनेक सदस्यांनी जे मुद्दे मांडले त्यामध्ये कर्जमाफीचा विषय, कर्जमाफीचे मुद्दे आणि त्यामध्ये असणारे निकष, जाच काठी याबद्दल बोलले। पण अध्यक्ष महोदय, मी आपल्या सगळ्यांना सांगतो की शेवटी मी नेहमी म्हणतो की शेवटी आपण सगळी शेतकऱ्याची बहुतांशी मुलं आहोत। शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्यांच्या समस्या हे आपल्या सर्वांना पण माहीत आहेत। त्यामुळे अनेक प्रश्न ह्यामध्ये अनेक जणांचे प्रश्न मांडले। मी सर्व सदस्यांना एवढं प्रामाणिकपणे सांगतो की साधारणतः मुख्यमंत्री महोदयाने जी जाहीर केलेली जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार आज आपण अजून आकडे घेतोय, साधारणतः त्यामध्ये 56 लाख शेतकऱ्यांच्या वर आणि अजूनही 56 लाख शेतकरी आणि साधारणतः 36,585 कोटी रुपयाची रक्कम इतकी माफी आपण देतोय। अजूनही त्यामध्ये सदस्यांनी पाठीमागं यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे, काही निकषामध्ये, काही अटीमध्ये बदल करणं गरजेचं आहे। या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांना आपण सगळ्यांनी त्यावेळेस सभागृहामध्ये अनेक सदस्यांनी, विरोधी सदस्यांनी पण गोष्टी चांगल्या मांडल्या, शेतकऱ्यांविषयी मांडल्या। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं यामध्ये आपण निश्चित प्रकारे यामध्ये बदल करू, यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे, यामध्ये बदल केल्यानंतर कुठल्या गोष्टीमध्ये माझ्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल तो मुख्यमंत्र्यांनी उपसमितीला त्यामध्ये निर्णय घेऊन निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री
या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत. आणि आपल्याला परत तुम्ही उद्या म्हणसाल की मुख्यमंत्री म्हटले होते की 30 जून पूर्वी कर्जमाफी दिली जाईल. ही गोष्ट बरोबर आहे. उद्या 30 जून आहे, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपलं हे अधिवेशन चालू आहे. आपण पुरवणी मागण्यावरती चर्चा करतोय आणि पुरवणी मागण्यामध्येच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जी रक्कम आहे या बाबतीमध्ये आपण इथं चर्चा केल्यानंतर ही चर्चा केल्यानंतर ह्याला मंजुरी दिल्यानंतर आपण राज्यपाल महोदयांच्या सहीला हे आपल्याला कर्जमाफीच्या त्यांची जी आपली जी योजना आहे ती त्यांच्या सही राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी जाईल. आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर साधारणतः 5 जुलैच्या नंतर ह्या कर्जमाफीची रक्कम ही माझ्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अदा केली जाईल. हे पण आपल्या सगळ्या सदस्यांना आपल्या सर्वांना या बाबतीमध्ये मी सूचित निश्चित प्रकारे करतो. खरं तर मी अध्यक्ष महोदय, मला कधी कधी शेवटी सुरुवात तर केली पाहिजे. सुरुवात केल्यानंतर वडेट्टीवार साहेब त्यातनं आपल्याला काय अडचणी त्यातनं शेवटी वडेट्टीवार साहेब 100% तुम्हाला पण शेतकऱ्यांची काळजी आहे, आम्हाला पण शेतकऱ्याची काळजी आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत, सुनेत्रावहिनी पवार आहेत. का हो, त्यांना का दुःख? शेतकऱ्यांना जर कर्जमाफी ज्यादा रक्कम गेली त्यांना काय दुःख आहे की त्यांना कमी रक्कम गेली त्यांना काय आनंद आहे? ती पण शेवटी शेतकऱ्या तुम्ही ऐकून घ्या, जरा ऐकून घ्या. त्यामुळं त्यांना पण आम्हाला पण इथं बसलेल्यांना पंकजा ताई सकट सगळ्यांना शेतकऱ्यांची काळजी आहे हो. त्यामुळे असं काय होईल विनाकारण असा एखाद्या वेळेस भ्रम केला जातो, तुम्हालाच काळजी आहे ना आम्हाला काळजी नाही. अरे आम्ही पण शेतकऱ्याची लेकरं होतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. या राज्यातील माझ्या अडचणीला शेतकऱ्याला मदत करणं, कर्जमाफियांच्या पाठीमागे उभं राहणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री हे निर्णय घेत आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हे पण आजच्या ह्याच्यामुळे तुम्हाला पुरवणी मागण्याच्या टायमाला सांगतो. खरं तर सदस्यांनी अनेक चांगले मुद्दे मांडले. मी तुम्हाला सगळ्यांचीच उत्तरं वगैरे आज करणं